सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मात्र जरूर पाहायला मिळते. स्ट्राईकला साहिल, त्यानंतर मुकेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिला चेंडू फेस करत असताना साहिल यावेळेस जरूर फटका फसलाय की काय आणि चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पलीकडे. पहिल्या चेंडूवर अफलातून षटकार 6 साहिलच्या बॅट मधून येतोय. दमदार 6 धावा. जरूर लॉंगॉन क्षेत्र निवड. अंतिम आणि शेवटचा चेंडू या षटकातील. ओ सुंदर चेंडू होता, परंतु टॉपीज बॅटचा कडा घेऊन गेलेला हा चेंडू सरळ सीमा रेषा पार निघून गेलाय. चौकार, नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. राका त्यानंतर मुकेश ही जोडी बाद झाली. सुंदर फटका आहे साहिलच्या बॅट मधून येतोय पुन्हा एकदा. चेंडू क्रमांक 2 एकंदरीत कुठल्या पद्धतीचा शॉट सिलेक्शन केलं जाईल, परंतु साहिल इज ऑन फायर. च्या पद्धतीने बॅक टू बॅक षटकार येतात साहिलच्या बॅट मधून. पुन्हा एकदा एक उत्तुंग दर्जाचा षटकार पाहायला मिळतोय. या षटकारानंतर धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 41 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय. स्क्वेअर लेग धावफलक मात्र जरूर ज्या पद्धतीने पुढे सरसावलंय ना. 41 धावा बॅक टू बॅक साहिलच्या बॅट मधून ज्या पद्धतीचे षटकार उडवलाय हाही चेंडू निघून जाईल षटकारीकरिता. क्या बात है, साहिलच्या बॅट मधून पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळतोय. या षटकारानंतर धावफलक मात्र 52 या आकड्यावर जाऊन पोहोचलंय. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक असेल. पहिल्या डावातील अंतिम षटक